नमस्कार मित्रांनो, माझ्या शक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करत असतो, त्यावेळी दाव्याबरोबर अनेक कागदपत्र जोडत असतो. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. ज्यावेळी कोर्टामध्ये आपण दावा दाखल केल्यानंतर कोणत्या प्रकारे पुरावा मेहरबान कोर्टामध्ये हजर करावयाचे आणि त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. ज्यावेळी आपण मेहरबान कोर्टामध्ये एखादा दावा जमिनी संदर्भात असू दे किंवा घरासंबंधात असू दे किंवा वाटपासंदर्भात असू दे, आपण मेहरबान कोर्टामध्ये ज्यावेळी दावा दाखल करतो, त्यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला पुरावे हजर करावे लागतात. आणि हजर करत असताना ज्यावेळी दावा दाखल केला त्यावेळीच आपण काही कागदपत्र त्या दाव्यासंगत जोडलेले असतात आणि ते कोर्टामध्ये हजर केलेले असतात. आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं जे ॲफिडेव्हिट घातलं जातं, ॲफिडेव्हिटमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे कोर्टामध्ये साक्ष देताय ती फार महत्त्वाची असते. आता ह्या साक्षीमध्ये जर तुमची दावा मिळकत असेल किंवा ज्या मिळकतीसंदर्भात वाद निर्माण झालेला असेल आणि त्या मिळकतीसंदर्भात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहिती पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. समजा आपण एक उदाहरणादाखल एक 10 गुंठ क्षेत्र धरूया आणि त्या 10 गुंठ्याच्या संदर्भात आपण मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. तर ह्या दाव्याच्या संदर्भात आपल्याला कोणकोणती माहिती आवश्यक आहे ही आणि तुम्ही ती गरजेची आहे का हे आपण पाहतोय. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करताय त्यावेळी महत्त्वाची पहिली गोष्ट, तुम्ही वादी आहात हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रतिवादी कुणाला केलं, कोणत्या कारणासाठी केलं, ह्या गोष्टी तुम्हाला फार महत्त्वाच्या माहिती पाहिजेत. त्याचबरोबर जी दावा मिळकत आहे त्या दावा मिळकतीच्या जो 7/12 आपण मेहरबान कोर्टामध्ये पुरावा म्हणून हजर केलेला असतो, त्या 7/12चा तुम्हाला गट नंबर, सर्वे नंबर आधी माहिती पाहिजे. तुम्हाला सर्वे नंबरचा जर गट नंबर झालेला असेल तर गट नंबर माहिती पाहिजे. त्यामध्ये तुम्ही मालकी हक्कामध्ये आहात का इतर हक्कामध्ये आहात याची संपूर्ण माहिती पाहिजे. त्याचबरोबर जे काय एकूण क्षेत्र असेल आणि त्या क्षेत्रापैकी पोट खराब किती आहे, पोट खराब वर्ग अ किती आहे आणि पोट खराब वर्ग ब किती आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये ती शेती जिरायत आहे, बागात आहे आणि पोट खराबीसाठी ब साठी किती सोडलेले आहे, अ साठी किती सोडलेले आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो 7/12 तुमचा 10 गुंठ्याचा आहे त्या 10 गुंठ्यामध्ये आपण जिरायतीसाठी किती, बागायतीसाठी किती, पोट खराबसाठी किती सोडले आहे ह्याचे बी इत्थंभूत तुम्हाला माहिती पाहिजेच पाहिजे. त्याचबरोबर जे 10 गुंठा आहे त्याच्या पूर्व बाजू कोणती आहे, पश्चिम बाजू कुठली आहे, दक्षिण बाजू कुठली आहे, उत्तर बाजू कुठली आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या पूर्वेला कोणता शेतकरी आहे, पश्चिमेला कोणता शेतकरी आहे, दक्षिणेला कोणता शेतकरी आहे, उत्तरेला कोणता शेतकरी आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दावा दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती वंशवेळ. वंशवेळ म्हणजे काय, आता जे काय तुमचे पूर्वज कोण असतील, समजा तुम्ही वाटपाचा दावा तुमच्या भावाविषयी किंवा चुलत भावाविषयी किंवा आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याविषयी जे सहक्षेत्र असतात त्यांच्याविषयी जर कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल तर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची वंशवेळ म्हणजे तुमचे वडील कोण होते, त्यांना मुलं, तुमचे आजोबा कोण होते, त्यांना भाऊ किती होते, त्यांना मुलं किती होते, तुमचे पंजोबा कोण होते, त्यांना मुलं किती होती, अशी संपूर्ण तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण जरी वंशावळ तुमची चुकली किंवा दाव्याची संपूर्ण जी काय 7/12ची जरी माहिती चुकली तर तुमचा दावा तुमच्या विरोधात जाऊ शकत असतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, ह्या काही गोष्टी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर नंतरची जी गोष्ट येते ते मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करता आणि तुमच्या दावेला जो कोण प्रतिवादी असेल, तुमचा सहक्षेत्र असेल किंवा भाऊ असेल, त्यांचं त्या दाव्याला म्हणणं आलेलं असते किंवा कैफियत आलेली असते. ती कैफियत तुम्ही वाचून घेणं फार महत्त्वाचं आहे.
ती कैफे तुम्ही एकदा म्हणताना 10 वेळा वाचा. कारण कोर्टामध्ये ज्यावेळी दावा दाखल करताय तुमच्या प्रत्येक शब्दाला फार मोठी किंमत असते. त्यामुळं तुम्ही ती कैफे 10 वेळा वाचा. त्यातले जर कायदेशीर शब्द तुम्हाला समजत नसेल तर ते शब्द तुमच्या वकिलांना विचारणं फार गरजेचं आहे. कारण काही कोर्ट भाषेतली शब्द असतात ती सर्वसामान्य व्यक्तींना समजू शकत नाहीत. त्यासाठी वारंवार तुमच्या वकिलांच्या संपर्कात राहून जे काही प्रतिवादीनं म्हणणं दिलेलं आहे ते तुम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. आणि त्या बाबतीत जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एखादी शंका निर्माण झालेली असेल की प्रतिवादीनं म्हणणं असं का दिलं, ह्याच्यावर पर्याय काय, ह्याच्यावर उत्तर काय, आणि तुम्ही केलेला दावा दाखल ह्यांचं दोन्हींचं तुम्ही व्यवस्थित तुलना करून तुम्ही काय उत्तरं मेहरबान कोर्टामध्ये द्यायचीत ह्याचा फार अभ्यास करणं मित्रांनो गरजेचं असतं. कारण तुम्ही दावा कशासाठी दाखल केला आणि प्रतिवादीनं म्हणणं काय दिलं त्यावर तुमचं उत्तर ज्यावेळी प्रतिवादीचा वकील तुम्हाला एखादा प्रश्न विचारणार असेल तर तुम्हाला मोजून मापून व्यवस्थित त्या प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं आहे. तरच तुमच्याकडं दाव्याचा निकाल चांगल्या पद्धतीनं लावू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळं तुमच्या तोंडातून चुकीची उत्तरं जाणार नाहीत. त्यासाठी हा अभ्यास करणं गरजेचंच आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो मुद्दा प्रतिवादीनं जे काही कागदपत्र जोडलेले असतील किंवा तुमची जी काही तुम्ही दाव्याबरोबर कागदपत्र जोडलेली असतात त्या दोन्ही कागदपत्राचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या कागदपत्रातल्या काही जर गोष्टी आपल्याला समजत नसतील तर त्या गोष्टी तुमच्या वकिलांच्या बरोबर चर्चा करून त्या गोष्टी तुम्ही समजावून घेणं फार गरजेचं असतं. कारण कोणत्या वेळी कोणता प्रश्न समोरचा वकील तुम्हाला विचारेल हे फार महत्त्वाचं असतं. त्याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता आलं पाहिजे. उलट तपास हा फार महत्त्वाचा असतो कारण तुमची साक्ष चालू असते आणि उलट तपास करीत असताना पुढचे वकील हे तुम्हाला कोणत्याही प्रकारे खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि तुमच्याकडं चुकीचं कसं उत्तर येईल आणि त्यांचा वकील त्यांची केस कसा जिंकल ह्या प्रयत्नातनं तो तुम्हाला प्रश्न विचारत असतो. ही प्रत्येक वेळी तुम्ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही दाखल केलेली कागदपत्र आणि प्रतिवादीनं दाखल केलेली कागदपत्र ह्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नंतरची महत्त्वाची गोष्ट जी येते ज्या दिवशी तुम्ही कोर्टामध्ये तुमची साक्ष असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधी 2 दिवस तुम्ही तुमच्या वकिलांची भेट घेऊन जशा पद्धतीनं कोर्टामध्ये उलट तपास घेतला जातो तसा तुम्ही तुमच्या वकिलांच्याकडं तुमचा उलट तपास करून घेणं ट्रायल म्हणून गरजेचं असतं. जवळजवळ तुमच्या वकिलांना कोर्टामध्ये तुम्हाला उलट तपासामध्ये कोणते प्रश्न विचारतील ह्याचं 80% नॉलेज ज्ञान असतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वकिलांशी चर्चा करून कोणकोणते प्रश्न विचारले जाईल तुम्ही त्यांना काय उत्तरं देणारा हे फार गरजेचं असतं. आणि ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये उलट तपासासाठी उभा राहताय किंवा साक्ष देण्यासाठी उभा राहताय त्यावेळी महत्त्वाची गोष्ट आहे समोरच्या विरोधी पक्षांच्या वकिलानं जेवढे काय प्रश्न विचारल्या त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही हो किंवा नाही किंवा माहीत नाही अशा पद्धतीनं देणं गरजेचं आहे. काय होतं आहे काही पक्षकारांना अशी सवय असते की एखादी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर आपण वेगळंच सांगत बसतो. लांबड लावायची अजिबात नाही. का तुम्ही बोलत बोलत चुकीची काही प्रश्नाची उत्तरं देऊ शकतात. त्यामुळं प्रश्नाची उत्तरं देत असताना महत्त्वाची म्हणजे कोणताही जरी प्रश्न विचारला हो किंवा नाही किंवा माहीत नाही विचारूनच देणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कोणताही प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर पटदशान अजिबात द्यायचं नाही. तो प्रश्न तुम्हाला नीट समजला आहे का? जर तुम्हाला तो प्रश्न समजलेला नसेल तर तुम्ही परत त्या वकिलांना तुम्ही कोर्टामध्ये म्हणू शकता की मला सदर प्रश्न काय आहे हा मला समजले नाही तुम्ही परत विचारा. एक म्हणता 4 वेळा जरी तुम्ही पुढच्या वकिलांना जरी तुम्हाला जर व्यवस्थित प्रश्न समजलेला नसेल तर तुम्ही 4 वेळा म्हणू शकता की प्रश्न नवीन विचारा. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही
तुमच्या चांगल्या पद्धतीनं जबाब देऊ शकता. त्यानंतर जो फार महत्त्वाचा मुद्दा येतो, तुम्ही ज्यावेळी तुमची साक्ष असते आणि कोर्टामध्ये जाताय, त्यावेळी कोर्टामधील वातावरण जे आहे ते प्रेशरचं वातावरण असतं. समोर जज असतात, तुमच्या साईडला क्लार्क असतात, शिपाई असतात, समोर विरोधी पक्ष असतो, त्याचबरोबर पुढचा वकील त्यांचा प्रश्न तुम्हाला विचारणार असतो, त्यांच्या शेजारी वकील, इतर वकील असतात, इतर पक्षकार असतात. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचं तुमच्यावर प्रेशर येऊ शकतं. त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेण्याची अजिबात का गरज नाही. तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या केसमधील न्याय मागायला गेलेला असता. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेऊ नका. तुम्ही जर मनावर प्रेशर घेतलं असाल तर तुम्ही योग्य असून सुद्धा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही चुकीची देऊ शकता. त्यामुळं कोर्टामध्ये कोणत्याही प्रकारचं मित्रांनो प्रेशर घेऊ नका. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं तुमची साक्ष दिली मेहरबान कोर्टामध्ये, तर 100% निकाल हा तुमच्याकडं तुमच्या केसचा लागू शकतो मित्रांनो. धन्यवाद.